जिंकलं. आई गावदेवी नानकर रनरअप त्या स्पर्धेची टीम धनेशीलवन कुकसे या टीमला आपण पाहिलं आणि खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा त्याच मैदानावरती नवाना अध्याय सुरू होतोय जय जोटिंग देवरुंग चषकाचं. देवरुंग गावाचं जे ग्रामदैवत आहे त्याच्या नावानं जय जोटिंग देवरुंग चषक 2026 नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही स्पर्धा आकाश पाटील आणि जय जोटिंग देवरुंग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी अर्ध्या रात्रीमध्ये सगळे बानस सेट करण्यात आलेत. खूप मेहनत आहे ती म्हणजे या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग टीमची. जवळजवळ रात्री 4:30 ते 5 पर्यंत या मेहनत सर्वांनी केलेली असावी यात शंका नाही आहे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकर एंडला समोर फलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटर्स रेडी आहेत दीपक आणि रोहित. हलकस अपील आणि पहिल्या बॉलवरती फलंदाज या ठिकाणी झालेत बाद आणि लागतोय धक्का पहिला. पहिला झेल आपण या ठिकाणी पाहिलाय आणि टीमची टोटल धावफलकावरती मागच्या मॅचची जर चर्चा झाली तर बनवल्या होत्या धावा 46 आणि त्या धावा डिफेंड करताना कुठेतरी आलं होतं ते म्हणजेच आपण पाहिलं अपयश आणि तिकडे चेस करून सामना जिंकला होता. विकी अजय कोई विकेश त्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं आणि नक्षत्रा इंटरप्राइजेस चौधरपाडा जय जोटिंग देवरुंग चषकातील पहिला सामना जिंकताना आपल्याला पाहायला मिळाली. असं जे क्वालिटी क्रिकेट या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे गोलंदाजी करताना. स्टार्ट खूप चांगला मिळालाय. बॉल तयार हाफ ट्रॅकर मागच्या बॉलवरती विकेट. तर आता बॉल काढलाय डीप मध्ये स्कोअर लेगला ऑन दी मार्क आणि आता रन्स बनलेत 2 धावा. धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट विकेट जाताना आपण पाहिली बाद झाले होते फलंदाज दीपक आणि आता मैदानावरती रोहित आणि विनीत त्यांना पार्टनरशिप करावी लागेल आई गावदेवी वालशिन टीमसाठी. बॉल तयार रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे. योगेश इलेवन आमने देखील सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळते. सागर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे 5 षटकांचा 5 ओव्हर्सची मॅच आहे. अर्ध्या विकेटवरती टाकला होता. टप्पा पडल्यानंतर जो आत आला ना बॉल बाउन्स सोबत जे त्यांना स्किल वापरलं होतं फिंगर रोल करून जो त्यांना लेग टाकला होता तो इम्पॅक्ट टाकून गेला मॅचमध्ये आणि डॉट बॉलची होती आहे या ठिकाणी समाप्ती. ग्रेट स्टार्ट फ्रॉम बॉलर सागर. खूप चांगली गोलंदाजी सागर करतोय. अजून एक चांगला बॉल होता बट आता शफल झाले होते. एलिव्हेशन मिळाला नाही. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. फाईन लेगच्या वरनं हुक करायचं होतं. बॅटच्या जवळजवळ स्टिकर एंडला लागला बॉल. मिडलिंग झालं नव्हतं आणि टायमिंग नव्हतं त्यामुळे फक्त मिळते एक सिंगल. एका सिंगलला रन बॉल. विनीत बॅटिंग करतोय. मागच्या 3 बॉलमध्ये विनीतच्या बॅटमधून आलेत धावा त्या म्हणजे 3. रोहित कुठेही मोठी संधी फलंदाजानं या ठिकाणी देत नाहीये. इथे हलकसं अपील झालं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी नाही आहे. बॉल जातोय या ठिकाणी निर्धाव. ॲज अ स्कोरर सध्या आमच्या सोबत कुणाल केडी. तू पण थांब बाबा अख्खा दिवस आहे. तेरी भी बारी आएगी. इथे फटका आता फायनली चांगला आलाय. P1 फिनिश खूप चांगलं करते आता टीम आई गावदेवी वालशिन आणि षटक मैदानावरती संपलंय या ठिकाणी पहिलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 9 धावा. दोघांसाठी षटक या ठिकाणी फायनली चांगलं राहिलंय. असं म्हटलं जाताना शुभस्त शीघ्रम. सुरुवात चांगली झाली
की शेवट गोड होतो. वेल बिगनिंग इज हाफ डन. कामाची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम पूर्ण होतं. इथे सुरुवात चांगली जरूर झाली विकेटनं, बट शेवट जो गोड करता आला नाही आहे ना, त्यामुळे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक टीम आई गावदेवी वालशींचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. योगेश 11 आमनेच्या समोर. जय जोटी प्रसन्न नेहा शामशेठ दळवी देवरुण भिवंडीकरांचा लक्ष बैल आला रे. थँक्यू डीजे. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो सुजल. योगेश 11 आमनेला कमबॅक करून द्यायचं आहे, तर सुजलला सातत्य टिकवावं लागेल. बट सुजलचं स्वागत झालं मोठ्या फटक्यानं छत्रपती क्रीडांगणावरती. आउटफील्ड प्रचंड फास्ट आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो बॉल आणि महेंद्र भवर सरांचा इशारा येत असताना इथे मिळतात धावा 4 चौकार. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर टप्पा पडलाय, थोडंसं खाली राहिला बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल धावफलकावर डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. आमने लोणारच्या क्रिकेटसाठी लवकरच येते एक आनंदाची आणि गोड बातमी. लवकरच येते आमने लोणार प्रीमियर लीग. आपल्या खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे आमने लोणार प्रीमियर लीग. हे अगदी असं आयोजन आहे की जे पाहता क्षणी तुम्हाला काहीतरी एक वेगळं फील होईल. फॉर्म फीज 300 आहे आणि कैलासदादाचं जे हॉटेल आहे त्याच्या शॉपवरून तुम्ही फॉर्म कॅरी करू शकता. आणि प्लस आयकॉन असू दे किंवा ए ग्रेड असू दे किंवा बी मध्ये असू दे, तुम्हाला कंपल्सरी फॉर्म फिल करावे लागतील, याची काळजी घ्या. फटका गॅपमध्ये आणि जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. डीपमध्ये फोल्डर तिकडे उपस्थित आहेत. बनून राहतील प्रेक्षक आणि बॉल फरार होतोय बाउंड्रीच्या बाहेर. मिळत आहेत धावा या ठिकाणी 4. अप्रतिम आयोजन खरं तर आकाश या ठिकाणी करण्यात आलं. वेळ खरं तर खूप कमी मिळाला. फक्त आपण म्हणूयात जसं 7:30-8 पर्यंत स्वर्गीय मकरंद ट्रॉफी फिनिश झाली, त्यानंतर हे सगळे बॅनर्स कटआउट या ठिकाणी सेट झाले. ग्रेट जॉब. मंडप डेकोरेटर्सनं देखील थोडासा बदलाव या व्यासपीठावरती आणला आहे. सकाळी मी आलो, मला वाटलं की सेम स्टेज आणि सगळं काही सेम असेल, बट आल्यानंतर पाहिलं टॉस बॉक्स वेगळा आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदलाव आहे. आणि टॉस बॉक्समध्ये जर तुम्ही आलात तर देवरुंग गावातील ना बैलगाडा क्षेत्र म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्रात देवरुंगचं नाव प्रचंड मोठं. आणि ते नाव कधी मोठं होतं ज्यावेळी बैलगाडा क्षेत्रात एक नाव पुकारलं जातं. नेहा शामशेठ दळवी देवरुंग यांचं लक्ष किंवा मैदानावरती अलीकडच्या काळात जो मोठे धमाके फोडतोय चिमण्या, या जोडीच्या जोरावरती प्रचंड मोठं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये देवरुंग गावानं कमवलं. आणि देवरुंग गावाचा क्रिकेटचा इतिहास तो देखील तितकाच मोठा आहे. आणि एका क्षणाला तुम्हाला सध्याच्या घडीला या दोन्ही फॉर्मॅटमध्ये देवरुंगकर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतात. काल 2 ट्रॉफी झाले देवरुंगमध्ये. इकडे देखील काल सेमीफायनल मकरंद ट्रॉफीमध्ये देवरुंग खेळली. तिकडे देखील सांगे विरुद्ध फायनल खेळताना देवरुंगला आपण पाहिलं होतं. तिकडे पण सेमीफायनल खेळले मेहेर 11 बाबगाव समोर. बॉल तयार. टप्पा पडला, चालला बॉल. स्विच हिट खेळल्यानंतर आउटफील्ड तिकडे अगदी आता पाहिलं तर फास्ट आहे, बट संधी या फिल्डरला नाही अडू शकलेत बॉल. आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील अजून धावा 4. जय जोटिंगदेव प्रसन्न नेहा शामशेठ दळवी देवरुण भिवंडीकरांचा लक्ष बैल आला रे. डीजे मास्टर एजलचं टायमिंग देखील लाजवाब होतं. नुकतीच जी आपण अनाउन्समेंट करत होतो की बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा नाव पुकारलं जातं जय जोटिंग देवरुंग प्रसन्न देवरुंगकरांचं लक्ष,
त्याच्याच नावाचं गुणगान गाणारं हे थीम सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळेल. डीजे मास्टरला रिक्वेस्ट आहे पुढे कंटिन्यू प्ले करत राहा. आपण हे पूर्ण सॉन्ग आज जरूर आपल्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकू. सकाळचे 17 प्रेक्षक मैदानावरती हळूहळू येऊ लागलेत. एक चांगलं आयोजन आहे आणि असं आयोजन पाहायला, असं आमने लोणाचं क्रिकेट पाहायला इथल्या प्रेक्षकांना नेहमी आवडतं. फटका फर्स्टला बॉल हवा तर मिस्टामिंग लॉंग ऑनला कॉल केला. येस आय विल टेक आणि टिपला ऑस्ट्रेलियन स्टाईल अगदी चेस समोर हा झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी होतात बाद आणि धक्का लागलाय मैदानावरती. आई गावदेवी टीम वालचिनला नंबर 2. थोड़ा धीर जा रे थोड़ा धीर जा रे आली आहे टीम आपण पाहताय योगेश 11 आमनेसाठी. योगेश 11 आमने संघाचे पुरस्कार देत सुनीलजी फुलोरे आणि ॲज अ मॅनेजर म्हणून या टीमसाठी फार मोठी भूमिका आहे ती म्हणजेच आमचे जिवलग मित्र विकीदादा केणे यांचे. आमने गावातील सध्याच्या घडीला पूर्ण भिवंडी ठाणे जिल्ह्यात चर्चेत असणारं नाव म्हणजे विकी शेट केणे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी थांबली आहे धावफलकावर 24. सुनीलदादा फुलोरे आणि विकी केणे सध्या मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून टीम योगेश नवल आमनेला बस स्टॉपला खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळत बॅकलिफ्टला खाली आणलं, फ्लिक केलं. त्यानंतर इन फ्रंट ऑफ द सेंटर डीपमध्ये बॉल 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं डाव मैदानावरती पुढे चाललाय. जरी 2 विकेट्स गेले ना तरी मागच्या ओव्हर्समध्ये रन्स आलेत तब्बल 3 चौकार 2 वाईट बॉल येताना आपण पाहिले आणि त्यामुळे आपण पाहताय या ठिकाणी एक स्ट्रॉंग झोनमध्ये आई गावदेवी वालचिन टीम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत नितीन फलंदाजीसाठी. इथे फटका लाजवाब, एक क्वालिटी शॉट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील शॉट ऑफ द मॉर्निंग आणि बॉल सीमारेषा पार षटकार. रिप्ले तुमच्या समोर. ग्रामीण टेनिस क्रिकेट लगातार 4 दिवस मुठवळची स्पर्धा कव्हर केली. आता 5, 6, 7 टोटल 3 दिवस अजून तुम्हाला कव्हर करताना पाहायला मिळेल. जे जोटिंग देवरुंग आणि कॅस विजिटचा फटका होता लाजवाब, एक क्वालिटी शॉट आणि धावफलक 6 ने पुढे चाललाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 32 धावा धावफलकावर. संघर्ष आयुष्यात जीवनात प्रत्येकाला करावा लागतो. हे दिवस सुद्धा जातील मित्रा. तू फक्त धूर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतर असेल तू मित्रा कधी माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. भर हिम्मत मनगटात, मग तुझ्या बघ जिंदगी जिंदाबाद. उद्या उगेल तुझ्या स्वप्नाचं सूर्य नवानं. मग काय झालं ही रात्र बर्बाद. आणि जमाना विरुद्ध असला तरी गरुडासारखी जीभ घेशील तू. मनात स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ती मात्र अपार. स्वतःला कठीण काळात इतकंच सांगा, ड्रीम बिग, वर्क हार्ड अँड ऑलवेज सेज आय बॉर्न टू फ्लाय. टीमची टोटल धावफलकावर झाली आहे 32 धावा. थोडंसं षटक आता महागडं वाटू लागलाय. सुरुवातीला विकेट आली पारस, त्यानंतर 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. खूप सुंदर बॅटिंग करतोय आतापर्यंत. जर आपण पाहिलं ना तर 2 बॉलमध्ये नितीनने येऊन ज्या 8 बनवल्यात. डाव त्यानं सावरला. टप्पा पडल्यानंतर थोडासा जास्त बाउन्स होता बॉलला, समजू शकले नव्हतं. जसं पाहिलं की बॉडीमध्ये आत येतो बॉल, अगदी बॅकलिफ्टला वरती आणून हलक्या हातानं सन्मान देत असताना अंडरम बॉक्स स्टाईल आणि एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका सिंगलनं स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावर 1 ने पुढे जात असताना स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा. योगेश दादा आणि भागेश यांचा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळेल. अंपायरच्या भूमिकेत उमेश केणे आणि त्या सोबतीनं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात महेंद्र भवर सर आणि त्यांना साथ देतात निजाम सर. टीमची टोटल धावफलकावर 34 धावा. 34 धावा स्कोर कार्डवरती. आणि हा फायदा असतो योगेश दादा गॉगल लावल्यानंतर. जरी तुम्ही झोपले तरी कळत नाही, ते एक पण बेनिफिट असतं. 34 धावा धावफलकावर. इथं मिड ऑफला बीट करून बॉल डीपमध्ये येतो लॉंग ऑफला
आणि अजून रन्स इकडे 8 केला जातील धावफलकावरती. आता सिंगल डबल्स चांगली रंगती मॅच. एका बाजूला योगेश इलेव्हन आमने वर्सेस आई गावदेवी वालशीन या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रातील एक अतिशय चांगली मॅच आणि 3 षटकांचा खेळ मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिला आहे. आणि धावफलकावरती धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 एक चांगल्या स्टेजला सध्या आई गावदेवी वालशीन आपल्याला पाहायला मिळते आहे. आमने लोणारमध्ये सध्या योगेश इलेव्हन आमने उलटफेर करणं जाणते. चांगला संघ मजबूत तयार झाला आहे. त्यामुळे टीम समोर 5 षटकं 50 धावा लावण्याचा प्रयत्न आई गावदेवी वालशीन नक्की करेल. बट ज्या स्टेजला सध्या वालशीन आहे ना 35 बनलेत, इथनं अजून वालशीन ट्राय करेल 22 ते 23 येत्या 12 बॉलमध्ये यावा, जेणेकरून 56 ते 57 प्लस जाऊ शकतील. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आहे, तोपर्यंत आपण जाऊया डीजे अजयकडे, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावरती. आपल्याला पाहायला मिळेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि ज्या अंबिका देवरुंगपाडा पंडित यांच्यातली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला उत्तमदादा पाटील पुरस्कृत, तर दुसऱ्या बाजूला पंडितदादा गोडे यांचा संघ जे अंबिका देवरुंगपाडा. दोन्ही टीम कॅप्टन्स टॉससाठी रेडी राहायचं. काल मुठवळची स्पर्धा संपन्न झाली, जबरदस्त होतं कालचं. खरं तर टुर्नामेंट फिनिश झाल्यानंतरचे जे क्लायमेट होतं ते लाजवाब होतं. आणि अजितदादा काल हेलिपॅड जो बनला त्याच्यावरच्या हेलिकॉप्टरची चर्चा खूप सारी झाली. आणि काकडे दादा, एक गोष्ट आहे, तू थोडासा लवकर गेला, जर थोडा वेळ अजून थांबला असता ना अजितदादासोबत तर काल तुला हेलिकॉप्टर स्टोरी ऐकायला मिळाली असती. RD11 किरवली काल 2 ट्रॉफी जिंकताना आपल्याला पाहायला मिळाली. RD दादाला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, स्पेशली योगेश दादाकडनं. आणि काल या व्यासपीठावरती आपण पाहिलं अनेक साऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांच्या सोबतीनं ट्रॉफी उचलताना, ते म्हणजेच टीम मोरेश्वर सुतार आणि नानकरला. आणि त्या सोबतीनं रनरअप होती धनेश कुकसे 3ऱ्या आणि 4थ्या प्लेसवरती. काल आपण इथे पाहिलं जय झोटिंग देवरुंग संघाला. आणि त्या सोबतीनं टीम RD11 किरवली जे सेमी फायनलिस्ट होते कालच्या दिवसात. टप्पा पडला, चालला बॉल डीपमध्ये, जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत एक सिंगल. थोड्याच वेळात मुठवळ येईल आणि मुठवळसोबत फाईट करताना अंबिका देवरुंगपाडा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला उत्तमदादाची टीम, दुसऱ्या बाजूला पंडित गोड्यांचा संघ. बट टाईमला पंच्युअल काय असतं ना ते 4 दिवस योगेशदादा अजितदादाकडनं शिकायला मिळालं. टाईम मॅनेजमेंट कशी असावी, त्या सोबतीनं वेळेवरती टीम्सला कसं आणावं. आणि 8 अगदी संघांचा पोल पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी जवळजवळ 4:30-5 मॅचेस फिनिश होत होते. आणि अतिशय सुंदर मॅनेजमेंट. खरं तर अजितदादानं 4 दिवस जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ काल त्यांना मिळालं. आणि काल देखील सगळे सामने अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला चांगले पाहायला आम्हाला. सेमीफायनलपर्यंत सर्व मॅचेस आपण 4 ओव्हर कव्हर केले. धावफलकावरती धावा 37. ओव्हर नंबर सुरू झाली 4. ऋषियाला बॉलिंग ट्रॅकवरती. अजूनही सेकंड स्पेलमध्ये कोणताही बॉलर येत नाही आहे. कदाचित सुजलला की सागरला कोणाला आणलं जावं. फटका फर्स्टला योगेश इलेव्हन आमनेला मिळेल. या ठिकाणी विकेट. फलंदाज होतात बाद. धक्का लागलाय टीम वालशीनला नंबर 3. 3रा फलंदाज बाद. टोटल धावफलकावरती आपल्याला एक चांगल्या स्टेजला पाहायला मिळते. मात्र आता जे कमबॅक सुरू झालंय ते लाजवाब आहे. या ठिकाणी गोलंदाजी करताना टीम योगेश इलेव्हन आमनेचं सुरुवातीला खूप सारा धावा खर्च झाला, विकेट्स देखील जरूर आल्या. बट तरी देखील पुन्हा मैदानावरती बाउन्स बॅक करणं या ठिकाणी गरजेचं आहे. बॉल तयार होतील बॉलिंग मार्कवर. षटक सुरू आहे मैदानावरती नंबर 4. विकीदादा केने मॅच एन्जॉय करतात. विकीदादाकडनं ऑल द बेस्ट. जसं आलं गेम टर्न झालाय काहीसा. चला फास्ट खेळा, थोडंसं वेळ जास्त जातोय कारण ऑलरेडी आपण 1 तास लेट आहात. 10 वाजता जरी या ठिकाणी खेळ सुरू झाला असता तरी देखील आपण वेळेवरती अगदी जास्तीत जास्त मॅचेस कव्हर करू शकलो असतो. पण थोडं लेट होत. त्यामुळे सगळ्या टीमला रिक्वेस्ट आहे आपण या ठिकाणी चांगलं खेळा, वेळेवरती खेळा. इथे फटका हा देखील फसलाय. समोर लॉंग ऑफ टिपला, अजून एक झेल आणि अजून एक धक्का.
या मैदानावरती लागतोय आणि फलंदाज या ठिकाणी होतात बाद आणि धक्का लागलाय मैदानावरती नंबर 5. टाइमपास ज्या सिनेमानं मराठी सिनेमासृष्टीला एक वेगळं वळण दिलं, त्या पिक्चरातील हे प्रचंड गाजलेलं सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. ही पोळी साजूक तुपातली, तिला लागला मावराचा नाद. अगदी कोई परंपरा, अगदी कोई कल्चर त्या सॉन्गच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणलं आणि प्रचंड डोक्यावरती घेतलं मराठा सिनेमासृष्टीनं या सिनेमाला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं दुनियादारी, मितवा, टाइमपास हे काही असे सिनेमा आहेत. त्यानंतर नटरंग, या सगळ्या सिनेमांनी अगदी मराठी सिनेमासृष्टीचा चेहरा बदलवून टाकला. आणि त्यानंतर अलीकडच्या काळात आलेला दशावतार जो भारतीय अगदी कल्चर आहे ना, कोकण जे जगामध्ये काही वेगळं आहे, कोकणची माणसं जसं साधी पोळी असं म्हटलं जातं ना, अगदी त्याप्रमाणेच हा सिनेमा बनवण्यात आला. आणि त्यानंतर आज जगाच्या पाठीवरती विविध देशांमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आज तो सिनेमा प्रदर्शित केला जातो. ही मराठा सिनेमासृष्टीसाठी एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमान आहे. आपल्याला मराठी असल्याचा गर्व आहे, महाराष्ट्रात जन्मलेलाचा. स्विचिट खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क प्रॉपर झालेला नाही आहे. तुझ्या तक्रारीची राख सगळी एका मडक्यामध्ये भरून दे, सुधारलेल्या चुका पुढच्या जन्मी तेवढी त्याची यादी करून दे. इम्प्रूव्हमेंट आहे ना, ती खूप महत्त्वाची असते आणि ते करून दाखवलं ऋषीनं. 2 विकेट्स काढलेत, 3 धावा खर्च केलेत. अंतिम बॉल या ठिकाणी ऋषीच्या स्पेलमधला या ठिकाणी बाकी आहे. आणि या मॅचला ओव्हर फिनिश झाली आहे का? हो, चला 3 सिंगल आलेत. जिकडे आपण 2 म्हणालो होतो, 3 सिंगल आलेत. अतिशय चांगलं काम अंपायरच्या भूमिकेत महेंद्र भवर सर करतात. वन ऑफ द ग्रेटेस्ट अंपायर. आणि नेहमी मी म्हणतो ना, महेंद्र भवर सर असतील, उमेश केणे सर असतील, मुन्ना पठाण असतील, त्यानंतर हेमंत शेट्टी असतील, अझीम अमदुल्ले असतील, हे सगळे लेजंडरी अंपायर असतात ज्यांनी आज JP पॅनल हे नाव पूर्ण महाराष्ट्रभर पोचवलं. गजण्यापरी मनगट लढणं, आजन्म सोसले माधवा, मरण्यापरी एकांत चित्ता कुरुक्षेत्री शोभेल माधवा, हे सगळे मित्र आहेत जय पवार यांचे, जे JPच्या नावासाठी सातत्यानं प्रामाणिकपणे काम करत असतात. आणि महेंद्र भवर त्यापैकी एक लेजंडरी व्यक्तिमत्व आहे. आणि महेंद्र भवर सर जेव्हा देखील अंपायरिंगच्या भूमिकेत असतात ना, पूर्ण टुर्नामेंट यशस्वी होते. येत्या 3 दिवस देवरुंगला काही टेन्शन नाही आहे, कारण तिन्ही चांगले अंपायर्स आज तुमच्याकडे उपस्थित आहेत. ज्यावेळी अंपायर्स चांगले असतात, प्लेयर्सला क्वालिटी क्रिकेट खेळायला मिळतं. कोणत्याही टीमवरती खरं तर अन्याय होत नाही, पारदर्शकता टिकवून ठेवण्याचं काम केलं जातं. हा फुल टॉस आहे, ऑनसाईडला खेचला आडवा बॅटनं, तिकडे मिड विकेट उपस्थित आहे, एक सिंगल मेल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. चला टॉससाठी रेडी राहा. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि जय अंबिका देवरुंगपाडा त्यांच्यातील ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. अशक्य स्वप्नांच्या निखाऱ्यावरती चालण्याचा मोह सोडू जेव्हा वाटत नाही ना, जळते पोळते असाही होत आहे, तरी वेदना धग दिसूनही डोह सोडू वाटत नाही ना, त्यावेळी कुठेतरी माणूस गुरफटलेला असतो. काही आठवणीत, काही मैत्रीच्या, काही प्रेमाच्या, कुठेतरी ओलावा एक सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यातून ज्यावेळी सगळं बाहेर पडताना त्याला म्हटलं जातं आयुष्यात प्रेम किंवा मैत्री. टीमची टोटल अगदी धावफलकावरती कुठे जाईल त्यासाठी थोडा वाट पाहावी लागेल. DRS बॅटिंग साईट ओव्हर द वेस्ट आहे का ते पाहिलं जाईल. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत जोडले जातील निंबवली एक्सप्रेस उमेश केने, टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल फेअर बॉल आहे, त्याच्यामुळे ॲड झाली एक सिंगल, ती गृहीत धरली जाईल. आणि ऑनफील्ड अंपायर स्क्वेअर लेगला जे उपस्थित आहेत खूप चांगलं काम सध्या करतात. हा फटका फर्स्टला मिड ऑन सेट आहे आणि ते टिपला गेलाय. शेल फुल कॉन्फिडंटली बॉलिंग सध्या करताना योगेश 11 आमने टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर ना फार अशा मोजक्या टीम आहेत, फार असे मोजके बॉलर आहेत जे मिडॉनला फिल्डर सेट करताना तुम्हाला दिसतील. जिकडे पारंपरिक फिल्डिंग असतं, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, तिथे जो मिडॉनचा फिल्डर आहे ना त्याला नेलं जातं खरं तर बॅकवर्ड पॉईंटला. बट इथे एक मिड ऑफ एक मिडॉन लावून बॉलिंग का करतोय ना त्याला माहिती आहे. त्याचा टप्पा पडला ना बॉडी लाईन थोडासा बॉल टॉस होतोय आणि तिकडे फलंदाजांना फसवण्यामध्ये आतापर्यंत त्याला आलं यश. खूप चांगली बॉलिंग होती, एक वेगळी फील्ड प्लेस तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता समोर मिड ऑफ आहे, त्याच्या मागे लॉंग ऑफ आहे,
समोर मिडॉन आहे, त्याच्या मागे लॉंगॉन देखील आहे. तरी देखील ज्या फील्डनं सध्या सेटअप केलाय ना त्याच्यावरती प्रचंड मोठी मेहनत करत पारस अप्रतिम गोलंदाजी करतोय. ज्यानं षटक टाकलं होतं तिसरं, तिकडे एक विकेट काढली होती आणि त्या पारसनं आणि आता ऋषीनं जो प्लॅटफॉर्म सेट केलाय तो मात्र 50च्या आतमध्ये सध्या बॅटिंग टीमला थांबवेल का अशी चर्चा मैदानावरती सुरू झाली आहे. कुठे 56-57ची प्रोजेक्टेड स्कोअर होतं, आता 45 बनतील का हा क्वेश्चन मार्क आहे. 40 धावा धाव फलकावर हा खोलात टाकला होता बॅटन पॅडमध्ये ब्लॉक हॉल आणि डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. एक सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल थोडंसं उशीर आला आहे, त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जातील का. रनआउटसाठी अपील झाल्या आणि अनफिल्ड अंपायर्सनं निर्णय पाठवला टेक्निकल टीमकडे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सिंगल आहे की डबल, सिंगल आली तर धावा बनतील 41 आणि इथे 1 रन आली आणि फलंदाज झालेत रनआउट आणि धक्का लागलाय या मॅचमध्ये नंबर 6 बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वालशिन क्रिकेट संघाला. लढता यावं, रडता देखील यावं, कधी हो नाही म्हणता यावं आणि आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे तर आयुष्य जगताना संघर्ष तो देखील करता यायला हवा. कारण मनामध्ये प्रत्येकाच्या खोलवर एक पोकळी असते, भाव आढळतो सारखा, जरी कथा आयुष्याची प्रत्येकाची वेगळी असते. कमॉन डीजे. मराठी सिनेमासृष्टीत अजय अतुल आणि जर आगरी कोई सॉन्ग त्याला रॅप हिपहॉप या सगळ्यामध्ये जर कोणी टर्न केलं ना तर सध्याच्या घडीला ज्याच्या येण्यानं गर्दी जमते ते नाव म्हणजे प्रीत बेंद्रे. त्याचं प्रचंड गाजलेलं हे सॉन्ग तुम्ही ऐकत होता. देव पावला देव माझा मल्हारी. संघर्ष जबरदस्त केला योगेश लवन आमनेनं. मी स्वतः अनुभवलेला काही गोष्टी सांगेल. मरत नसते वेड्या कोणी, आतून रक्त बंबाळ झाल्यानंतर अर्ध्यात सोडायचा नसतो रस्ता, जिंकायची वेळ आल्यानंतर. इथे अर्ध्या वाटेवरती सध्या वालशिन डाव सोडतीये, त्यामुळे एक मोठा फटका पाहिजे आणि इथे आलाय. झाली आहे मिसफील्ड, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. मॅचला कलाटणी देणारा कदाचित हा चौकार बनू शकेल. यस डीजे प्लीज. मैदानावरती पहिलं आता वेळ झाली आहे टॉसची. आपण आहात श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती क्रीडांगण बापगाव देवरुंग येथे. मुळीच न हरावी उम्मीद आम्ही असं अंतकरणात ध्यास, खाण स्फूर्तीची महाराष्ट्र माझा असा शिवछत्रपती राजाचा इतिहास. आणि या छत्रपती क्रीडांगणावरती मॅच नंबर 3 आपल्या भेटीसाठी येते. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि मुठवळचे बाहुबली आलेत कॅप्टन सुधीर पाटील. टॉससाठी त्यांना फाईट करेल टीम जय अंबिका देवरुंग पाडा पंडित गोडे यांचा संघ. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. मॅचला सुरुवात आवाज कुकसेचा आपल्यासोबत, जो पडघा परिसरातील आहे सध्या आमने लोणारचा बनलाय. योगेश पाटील आपल्यासोबत आणि टॉस तिकडे केला जाईल. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स तिकडे जोडले जातील. भालगावचा एक सुमधुर आवाज भाग्यजी म्हात्रे. ऋतिक घोडे यांना विनंती करतोय की तुम्ही या आणि काकडे साहेबांना विनंती करतोय की तुम्ही या. दोघांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. अजित दादा ही या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतोय, हे 3 मान्यवर आपल्यासाठी खास आहेत जे VIP डाईसवरती बसून सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेत होते. अजित दादा आणि संकेतजी पाटील. संकेत दादांनी विनंती करतो की तुम्ही या. या तुमच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी टॉस करू. जंबिका देवरुंगपाडा आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या 2 टीमच्या कॅप्टनला तुम्ही बघताय, तर आपण करूया टॉस. खूप क्रिकेट खेळलं खरं तर देवरुंगच्या बाजूने ऋतिकनं आणि त्यांच्या शुभास टॉस या ठिकाणी केला जातोय. लक्षाबाईल असा कॉल आणि येस त्यांच्याच बाजूने आला. सो मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही आसन ग्रहण करा. थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करतोय. आपण संतोषजी वामन पाटील यांच्या माध्यमातून जे शीतपेय मिळालं सो आपण देऊयात देवरुंगपाड्याच्या कॅप्टनला हा कोल्ड्रिंक स्प्राईट. जर आपण थोडीशी चर्चा करूयात, वेळ आपल्याकडे आहे सो आपण चर्चा करणार आहोत.
टॉस कॅप्टन जिंकलाय तुम्ही, आता काय डिसिजन आहे? फिल्डिंग. काहीशी स्ट्रॅटेजी, कारण या क्रीडांगणावरती तुम्ही बऱ्याचदा खेळता, क्रीडांगणाच्या ज्या बाजू आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत. अर्थातच या क्रीडांगणाच्या ज्या गुप्त वाटा आणि स्पेशली जी खेळपट्टी आहे, या खेळपट्टीचा तुम्हाला अनुमान आहे. म्हणजेच या खेळपट्टीवरती खेळत असताना अनेक वेळा तुम्ही बघितलं असेल की खेळपट्टी कुठे पोषक आहे, कुठे धावा जास्त बनतील, मग त्या हिशोबाने तुम्ही फिल्डिंगचा डिसिजन घेतला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. काय वाटतं, समोर मकरंद स्पोर्ट्स मुठवाळचा कॅप्टन, त्याला हार्ड हिटर म्हणून त्यांच्या टीममधून ओळखला जातो. मग त्यांच्या टीमसमोर खेळत असताना 5 ओव्हरमध्ये काय माइंडमध्ये आकडा तू सेट करून आला आहे की 5 ओव्हरमध्ये तेवढा धावसंख्या सुरुवातीला तुम्ही त्यांना बनवून द्याल? 50च्या आतमध्ये ठेवू दे ना मग. टीम जॅम्बो देवरुंगपाडा म्हटलं गेलं तर दरवर्षी नवीन नवीन चेहरा आणत असतो. यावेळेला या हंगामामध्ये काहीशे नवीन चेहरे आलेत? पोरं प्रॅक्टिसला येत नाही. आता पण 2-3 पोरं कमी आहेत. प्रॅक्टिसला फक्त 4-5 जण असतात ना. आता पण फोन करून बोलवायला लागतात. त्यांना पण समजायला पाहिजे. 11 खेळाडू प्रॅक्टिस करतील तर तेव्हा मॅच चांगली होईल. कुठेतरी प्रत्येक गावामध्ये याच गोष्टीची खंत वाटते की सगळ्यांना कॅप्टन बोलवतं की आपली आज मॅच आहे, तरी पोरं उशिरा येतात, मग कधी कधी ती पॅनल्टी लागते. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून कॅप्टनने चांगलं वक्तव्य केलं की जर तुम्ही स्वतःच्या टीमसाठी खेळता त्यावेळेला तुमचा विचार करता, तुमच्या टीमचा विचार करता, परंतु त्याहून जास्त तुमच्या गावाचं नाव लागतं, मग गावाचाही विचार करावा लागतो. त्याच्यामुळे नक्कीच मी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सगळ्यांना सूचित करेन की जर तुमच्या टीममध्ये तुम्ही इन्व्हॉल्वेशन आहात तर टीमच्या कॅप्टनचं ऐका, वेळेवरती जा. ही स्पर्धा कशी वाटते? तर तुमच्या डोळ्यासमोर एवढं सुंदर या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे, जय जोटिंग देवरुंग चषक 2026. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर केलेलं आहे आणि 8चा पोल आहे तर 5 ओव्हरची मॅच खेळायला चांगली मजा येते. येस, थँक्यू सो मच. सुंदर ओपिनियन कॅप्टनचं. टीम उटवालचे कॅप्टन आहेत, जास्त ओपिनियन आपण सध्या तर घेणार नाही कारण मॅच सुरू आहे. आता टॉस गमावला, बॅटिंग करायचे, काय माइंडमध्ये आकडा सेटे बनवणार? 50 ते 45 आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. तुमची स्पर्धा याच ठिकाणी झाली, त्या स्पर्धेचंही आयोजन झालं. या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द म्हणशील? सुसज्ज क्रीडांगण ठेवलं आहे, आउटफील्ड तर नो डाऊट आउटफील्ड खूप सुंदर आहे आणि या स्पर्धेचं आयोजनही खूप सुंदर केलेलं आहे. 8चा पॉलमध्ये 5-5 ओव्हरच्या मॅच खेळायला मिळतात. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? 8चा पॉल असतं तेव्हा खेळायला जाम मजा येतं आणि कुठल्याही सिच्युएशनला कधीही मॅच जातो तेव्हा खेळायला अजून मजा येतो. थँक्यू सो मच. मॅचही सुरू आहे, सो देऊयात दोन्ही टीमच्या खरं तर सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊयाच कॉम्बॉक्समध्ये, जिथे टॉस आधी आम्ही सांगतो की जयंबिका देवरुंगपाडा या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन घेतला. फिल्डिंगचा नेक्स्ट मॅचमध्ये मुठवल संघाकडे बॅटिंग आणि कॉम्बॉक्समध्ये जोडतात योगेजी पाटील सर. इट्स सो टू यू. हॅलो चेक. धन्यवाद भागेश म्हात्रे आणि धन्यवाद ओंकार शेटे. डाबाला सुरुवात झाली. दुसऱ्या 46 धाबांचा लक्षाचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी योगेश 11 आमणे संघाची आपण पाहतोय. सत्यम दलवी त्याच्या सोबतीला पारस जोशीला आपण पाहतोय. दुसरा चेंडू या षटकातील कट करण्याचा प्रयत्न होता. विनोद कुलातनं मात्र सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सत्यमच्या बॅटमधून आपण 2 धाबा पाहिल्या आणि आपल्या डाबाला मात्र सत्यमने सुरुवात केली. जय जोटिंग चषक 2026चा सध्या आपण इथे आनंद घेतोय जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. आजच्या दिवसातील दुसरा सामना अंडर 50चा आकडा मात्र पाहायला मिळतोय फलकावरती. हो, फटका हा बेट केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडॉन द क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या चाललाय आणि कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी चूक करत नाहीये. सुजलला तो सुपलान झेल तिथे प्राप्त केला आणि अखेर पहिल्या धक्का लागत असताना टीम योगेश 11 आमणे संघाला सत्यम दलवीच्या रूपानं. रिप्ले पाहू शकाल. उंची जास्त मिळाली, त्याच्यामुळे पाहतो की सुजला मात्र तिथे वेल मिळाला. दुसऱ्या अँगलला तुम्ही पाहू शकाल. जरूर मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होता, परंतु कुठेतरी चेंडूवरती फिंगर रोल केलं आणि बॅटचा फ्लो जर पाहिला तर जास्त आपल्याला हवेत पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे पाहतो की फटक्याला जास्त उंची मिळाली. भरपूर काही अपेक्षा सत्यम दलवीकडून होत्या, परंतु कुठेतरी हवी तशी मात्र तो खेळी करू शकला नाही. फक्त आपल्या संघाला 2 धावेचं तो योगदान देऊ शकला. आणि दुसऱ्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज विनाय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. पहिल्या सामना सुद्धा आपण पाहिला लो स्कोरिंगचा होता आणि हा सामना सुद्धा जर पाहिला तर कुठेतरी लक्ष छोटं सुद्धा म्हणू शकत नाही, मोठं सुद्धा नाही आहे. फायटिंग करण्यासाठी मात्र चांगला टोटल इथे उभारलाय. कारण गावदेवी वालची संघाचा आपण विचार केला तर मात्र त्यांची स्ट्रॉंग बाजू म्हटली तर गोलंदाजी आहे
आणि ती सुरुवात विनोद खुलातनं पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये आतापर्यंत करून दिली. पहिली सफलता आपल्या संघाला त्याने प्राप्त करून दिली. हो, चांगला चेंडू. अचानक चेंडूला मात्र बाउन्स मिळाला. अगदी नाका झुलून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेलाय. आणि हेच कार्य आपण सातत्यानं पाहत असतो. विनोद कुलाच्या माध्यमातून एक चांगला विकेट टेकर आहे. आणि मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर आई गावदेवी वालचिंद संघासाठी तो चांगला खेळ साकारतोय. LPL असेल त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ त्याने साकारलाय. हो, इथं मात्र हो करायचं होतं स्कूपच्या अंदाजामध्ये, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेचा विचार केला तर आतापर्यंत एकही चौकार नाही आहे, एकही षटकार नाही आहे. फलंदाजावरती आपण जर पाहिलं तर कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न विनोद खुलात करतोय. कारण 2 षटके फार महत्त्वपूर्ण राहणार आहेत दोन्ही टीमसाठी. कारण 5 षटकांचा सामना, 2 षटके पहिली पॉवर प्लेचे आहेत. तर फलंदाजाला मात्र संधी असते तुम्ही वेगाने धावा जोडू शकता, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी मात्र होत नाही. पावलाचा वापर जरूर केला आहे, पुढे येऊन करण्याचा प्रयत्न झाला होता. स्टँडवरती स्थिरक्षकाने चेंडू जरूर हाताळला आहे, परंतु डॉट बॉल आणि काय सुरेख वापसी पाहिली आपण विनोदच्या वतीनं. कारण पहिल्या चेंडूवरती एक झाली, 2 धावा त्याच्या आल्या होत्या, परंतु मागील 5 चेंडूमध्ये त्याने एकही धाव खर्च केली नाही आहे आणि एक सफलता आपल्या नावावरती त्यांनी प्राप्त केली. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती आई गावदेवी वालचिंद संघाला, ते सुरुवात मात्र प्राप्त करून दिली विनोदनं. आणि सध्याच्या सीझनचा आपण विचार करतो आई गावदेवी वालचिंद संघाने सुद्धा एक मोठी स्पर्धा आपण त्यांची आयोजित होताना पाहिली. त्या स्पर्धेवरती नाव कोरलं होतं जे हनुमान सूत्रपाडा संघाने, परंतु आज जे झोटिंग देवरुंग चषकामध्ये आता मात्र संघ खेळतोय आणि सुरुवात चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवसाच्या लॉट्समध्ये तुम्हाला 8 संघ पाहायला मिळते. यानंतर तुम्हाला स्वर्गीय मकरंद मुठवल संघ एन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, जे अंबिका दोरुंपाडा संघाच्या विरोधात अर्थात पंडित घोडे यांचा तो संघ आहे. आणि याच गणांवरती ज्या अंबिका दोरुंपाडा संघाने सुद्धा तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. दिनांक 17 जानेवारी ते दिनांक 18 जानेवारी 2 दिवसांची त्या स्पर्धेचा कालावधी असेल. आणि याच्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील बालगोपाळ चोरालेपाडा विपक्ष संजय स्पोर्ट सावध, असे 8 संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज रोहित तेलिवरे दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. सामना करतोय पारस जोशी. स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर पाहू शकला अगदी बाहेरच्या दिशेने निघालाय. या खेळपट्टीवर अनेक गोलंदाजांनी मात्र स्विंग प्राप्त केला आणि त्यामध्ये आता रोहित सुद्धा मात्र कुठेतरी या खेळपट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा ते पाहू शकला अगदी इष्टाचे रोखण होतं. शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर अगदी बॉटम बॅटचा वापर करत असताना मात्र समोरच्या दिशेने उडवला आहे. आणि लॉंग ऑफचा फिल्डर पाहू शकाल जोपर्यंत लॉंग ऑफमध्ये जातोय तोपर्यंत 2 धावा फारच्या माध्यमातून तिथे जोडल्या गेल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचत असताना म्हणजे मागील 6 चेंडूवरती एकही धाव मात्र जोडली गेली नव्हती. म्हणजे 7व्या चेंडूवरती या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा मात्र 30 लेत होती, पडल्यानंतर पुन्हा चेंडू बाहेरच्या दिशेने चाललाय. आज असं वाटतं की काहीतरी फलंदाज बिनसलं, ज्या अनुषंगानं सत्यमनं बॅटिंग केली त्या अनुषंगानं पाहिलं विजय सुद्धा मात्र तिथे चाच पडला. विनय आणि आता मात्र कुठेतरी पारस थोडंसं चाच पडतोय. पुन्हा एकदा चेंडू स्विंग अँड मिस. म्हणजे जेव्हा गोलंदाजाने मात्र चेंडूला टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न केला त्या चेंडूवरती खेळत असताना फलंदाज मात्र शांत राहिले. कॅप्टन सांगितलं ओपिनियनमध्ये की सागर फुलोरे आमचा टचमध्ये आहे, परंतु तुम्हाला सामना प्रथमतः क्लोज घेऊन जावा लागेल. कारण एका खेळाडूवरती तुम्ही जर अवलंबून राहिले तर मात्र सामना जिंकू शकत नाहीये. इथे फरक हवेत खेळलाय. पारसची विकेट धोक्यात. 1700 चेंडूच्या खाली पोहोचलाय. पकडल्या त्याने झेल. प्रजेशचा कमालीचा झेल आणि फलंदाज फील्ड ठरला त्या ठिकाणी पारस जोशी. तर घडणार होते ज्याप्रमाणे पारस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होता आणि अखेर झेलबाच्या स्वरूपात तो मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतला. न्यू बॅटर सागर फुलोरे आलाय. जी कालची आपण स्पर्धा पाहिली आमने प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावलं सागर फुलोरे यांच्या संघाने, अर्थात सानवी 11 आमने संघाने ती स्पर्धा जिंकली.
आणि त्या संघामध्ये सागर फ्लोरे ॲज अ आयकॉन म्हणून केला. सुरेश दळवी साहेबांची तो संघ मालिकावीराची ट्रॉफी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये सागरनं जिंकली. परंतु आज स्पर्धा वेगळी आहे, प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे, प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि आज आपल्या संघासाठी मात्र सागरला चांगला खेळ साकारावा लागेल. इथे आला डॉट बॉल, 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. 2 पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिलं तर कुठेतरी थोडीशी नाजूक परिस्थिती आपण योगेश इलेव्हन आमने संघाने पाहतोय. कारण 2 पॉवर प्लेच्या खेळामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा त्या फलकावरती जोडल्या गेल्या आणि दोन्ही गोलंदाज विचार जर केला तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये विनोदनं फक्त 2 धाबा खर्च केले तर विकेट त्यांनी मात्र 1 प्राप्त केली आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये रोहितनं सुद्धा मात्र त्याच अनुषंगानं गोलंदाजी हाताळली. फक्त धाबा खर्च केला 2 आणि विकेट्स प्राप्त केला 1. लक्ष पाहिलं तर 46 धाबांचं आहे, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये आता इथून 42 धाबांची तुम्हाला गरज असेल. काय जबरदस्त पकड निर्माण केलेली आहे आतापर्यंत आई गावदेवी बालसी संघाने. हा विकेट्स पाहू शकाल तुम्ही, जो प्रजेष्ट तो झेल पकडला होता पारस जोशीच्या तिसऱ्या षटकामध्ये कंटिन्यू ठेवला विनोद कुलातला. डावातील तिसरा आणि वैयक्तिक दुसरं पेला आपण पाहतोय. हो इथं फटका चांगला पाहायला मिळतोय. हुक केला आणि चेंडू सरळ चला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे विनयच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दर्जेदार चौकार. या फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती योगेश इलेव्हन आमने संघाला आणि तो फटका पाहू शकाल विनयच्या बॅटमधून मात्र निघाला. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिला तर एकही धाव मात्र त्याच्या बॅटमधून निघाली नव्हती. परंतु हा कनेक्शन प्रॉपर जबरदस्त मात्र त्या ठिकाणी हुकचा अंदाज पाहिला, चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्या. एक युवा बॅटर आहे विनय, परंतु टॅलेंट फार आहे त्याच्याकडे. आज जरूर तो मात्र दाखवावा लागेल आपल्या सहकार्यांना. हो इथं बॅटची लिडिंग एज शॉट टर्मिनल फिल्डर तैनात केला आणि कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. आक्रमकता मात्र दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कुठेतरी चेंडू परफेक्टली मिडल झाला नाही. बॅटची वरची कडा लागली आणि झेलबादच्या स्वरूपात लागणार हा तिसरा धक्का टीम योगेश इलेव्हन आमने संघाला. नवीनपर्यंत ऋषी दलवी आलाय 5व्या क्रमांकावरती आणि आता या जोडीवरती भरपूर काही मदार असेल आपल्या संघाची. आज दोघांनी जबाबदारीने जर खेळ साकारला तर मात्र इथून या धाबांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु इथे जर एखादी विकेट जर गोलंदाजी प्राप्त केली तर मात्र संघ दडपणामध्ये येऊ शकतो आणि तो प्रयत्न आता इथून विनोद कुलात करणार का. जरूर पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र जरूर त्याचं स्वागत चौकाराने केलं होतं, परंतु त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना विकेटच्या साह्यानं त्यांनी चांगल्या प्रमाणे वापसी करून दाखवली. हो पहिल्या चेंडू स्विंग अँड मिस पडल्यानंतर पाहू शकाल जसा एखादा सर्प वलन घेतो त्या अनुषंगाने या चेंडूनं मात्र अगदी बाहेरच्या दिशेने वलन घेतलं, काटा घेतला आणि डॉट बॉटची सांगता मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता बॅकअप द हँड डिलिव्हरी सध्या आपण पाहत आहोत आणि आता मात्र हे चेंडू अनेक आता गोलंदाज आपल्या विभागामध्ये टाकताना पाहायला मिळत आहेत. कारण तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल तर तुम्ही किती मोठ्या फलंदाजाला खेळपट्टीवरती शांत ठेवू शकता आणि तो कार्य सध्या विनोद कुलात आपल्या टीमसाठी करतोय. ऑनसाईडला पाहू शकाल खेचून मारायचं होतं, परंतु चेंडू संत गतीने चाललाय. रोहित तेलीवर येऊन चेंडू उचलून फेक करतोय, तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगल डबल जर धावा इथे येत राहिल्या तर मात्र ज्याचा जास्त नुकसान वालचीन चांगला होणार नाही याची त्यांना मात्र जाणीव आहे. परंतु इथून तुम्हाला अधूनमधून एखादा दुसरा मोठा फटका सुद्धा मात्र केल्यासाठी प्रयत्न करावा लागतील. कारण ज्यावेळी आपण एखाद्या धाबाचा पाठला करतो त्यावेळी एक वेगळा प्रेशर असतो आपल्या वरती आणि एक वेगळी मानसिकता आपण नेहमीच पाहत असतो. परंतु या ठिकाणी त्या धाबांचा आता प्रेशर इथे सागर घेणार की जो नॅचरल खेळ त्याच्याकडे आहे तो इथे प्राप्त करणार. फटका फोर्स केला ऑन साईडला वाडिश लॉंगला रोहित आणि या ठिकाणी पाहू शकाल गोल्डन विकेट्स. अगदी देवमासा गलाला अडकलाय वालचीन करायचे असं म्हणावं लागेल, कारण सागर फुलोरे या ठिकाणी निराश पावलाने चाललाय माघारी दगावच्या दिशेनं.
अगदी ऑफस्टिकचा चेंज होता. ऑन साईडला मात्र पाहू शकाल खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल वाडिश लॉंग ऑन सज्ज होता आणि त्यांनी मात्र कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. नवीन फलंदाज ऋषीच्या सोबतीला आता सुजेल आलाय. आज अरुण चोरगेची सुद्धा मात्र या संघामध्ये अनुपस्थिती आहे आणि नेहमीच आपण पाहतो की योगेश आमने या संघामध्ये जे प्रमुख त्याचे खेळाडू असतात ते मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थित नसतात आणि त्याचा फटका मात्र त्यांच्या संघाला त्यांचा भुर्दंड भोगावा लागतोय आणि ते मात्र अजून एक विकेट बॅक टू बॅक दुसरी विकेट या ओव्हरमध्ये खुलातनं प्राप्त केली. सुजल जसा आला तसा मात्र माघारी चाललाय. विकेट्स प्राप्त केले. जबरदस्त गोलंदाजी कुलाची. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रजेश. ओ लिडिंग एज खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू चाला ऑफ साईडला कव्हरवरून जोपर्यंत क्षेत्रशेषण उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि समीकरण आता पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 35 धाब्यांची गरज. असं वाटलं होतं की मात्र या धाबांचा पाठलाग सहजपणे केला जाणार परंतु गोलंदाजाची मात्र पॉझिटिव्ह आपण सोच पाहिली आणि सुरुवात चांगल्या प्रमाणे राहिली गोलंदाजाची आणि त्याच्यामुळे पाहतो की आता फलक आता कुठेतरी आमने सगळ्या दृष्टिकोनात थोडासा दूर चाललाय. अजून एक चांगला चेंडू वाडीवरकडचा प्रयत्न चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. निर्धावानं चेंडूची सांगता मी मगाशी म्हटलं की आई गावदेवी बालची संघाची स्ट्रॉंग बाजू कोणती असेल तर ती म्हणजे गोलंदाजी आणि आज गोलंदाजाने ते सिद्ध करून दाखवलं. 10 चेंडू शिल्लक विजयासाठी 35 धाब्यांची गरज. ओ खेचून मारलाय जबरदस्त फाटका उंची जास्त मिळाली आणि अंतर कमी मिळाला. मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप. ऋषी दलिवला जीवनदान. आता मात्र जीवनदान प्रतिस्पर्धी संघाला मागात पडणार का कारण असा खेळाडू आहे की कुठल्याही क्षणाला मात्र पाहू शकाल की सामन्याला तो कलाटणी देऊ शकतो आणि ते कार्य आज ऋषीला करावं लागेल. जो जीवनदान त्याला मात्र मिळाला त्या जीवनदानाचा मात्र या ठिकाणी फायदा त्याला घ्यावा लागेल परंतु कुठेतरी ऋषी सुद्धा मात्र खेळपट्टीवरती थोडाफार साहस पडतोय. हो पुन्हा इथे मात्र ड्राईव्ह ऑन साईडला करायचं होतं परंतु चेंडू त्याला अगदी केवरच्या दिशेनं पुन्हा मात्र सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. विजयचा विचार केला तर मात्र कुठेतरी जास्तीत जास्त तो स्ट्राईक ऋषीला देण्याचा प्रयत्न करतो आणि ही एक रणनीती आपण चांगली म्हणू शकतो परंतु जेव्हा स्ट्राईक ऋषीकडे येणार तेव्हा मात्र त्याला कुठेतरी मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागणार. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलेला आहे आणि 8 मध्ये 33 धाब्याची आता मात्र इथे आवश्यकता राहणार आहे. हो पुन्हा इथे मात्र पहा एलिव्हेशन बरोबर नाहीये. प्रयत्न तर जरूर करतोय ऋषी परंतु कुठेतरी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचत नाहीये. परफेक्ट शॉट सिलेक्शन तो करत नाही आणि त्याच्यामुळे पाहतोय की चेंडू परफेक्ट त्या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. याकडे आता मात्र कुठेतरी लक्ष द्यावं लागेल. चेंडूच्या मिनिटवरती तुम्हाला खेळावं लागेल परंतु आता या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटकाच खेळावा लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे धाफलक्यावरती कारण 7 चेंडूचा खेळ शिल्लक 32 धाब्यांची गरज. रिवर्सचा फटका बाहेर काढला आणि सरळ चेंडू पाहू शकाल इष्टांवरती जाऊन धडकला आहे आणि पाहू शकाल प्रजेसुद्धा मात्र विकेट टेकर राहिला असं म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली आणि त्या मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला या ठिकाणी 32 धावा जोडाव्या लागतील म्हणजे आतापर्यंत फलकावरती फक्त धावा लागल्या गेल्या. 46 धावांचा पाठला करत असताना 14 धावा 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर पाहू शकला या ठिकाणी प्रीतम आलाय.
कॅप्टन प्रीतम. नेहमी सर्वांच्या आधी पोहोचणारा खेळाडू आमने संघाचा, परंतु आज 8व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. परंतु एखादा विक्रम आपल्या नावावरती नोंदवणार का ऋषी दलवी. सहा बॉल 32ची गरज. फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप मध्ये चाललाय. हो, मोका भी दिया और छक्का भी दिया. तर आता गोलंदाजीच्या ॲक्शनवरती यस प्रश्न निर्माण केलेला आहे. चेक थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र इथे थर्ड पंचाची मागणी केलेली आहे. तर विनंती असेल की आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे, कारण जर एखाद्या वेळी जर गोलंदाज थ्रो करत असताना मात्र आढळला तर मात्र जरूर त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आहे आणि 3 धाबींची मात्र पॅनल्टीसुद्धा असेल याची आपण नोंद घ्या. आणि मात्र TV पंच आता मात्र इथे चेक करतायत. फायर ॲक्शन आहे, नो प्रॉब्लेम. पहिल्या चेंडूमध्ये 6 आला आणि येता येणाऱ्या 5 चेंडूच्या खेळामध्ये 26 धाब्यांची अजूनही गरज आहे. जब तक ऋषी आहे तब तक मात्र या ठिकाणी आस आहे असंच म्हणावं लागेल टीम आमणे संघासाठी, कारण असा फलंदाज आहे की इथे सुद्धा मात्र या धावा जोडण्याची हिंमत ठेवतोय, ताकद ठेवतो आणि ती हिंमत आता मात्र इथेही दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अजून एक फटका हवेत केला, परंतु या फटक्याला ताकदीचा कमी वापर झाला, उंची जास्त मिळाली आणि पाहू शकाल त्या ठिकाणी झेल ड्रॉप दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट, अजूनही सामना संपला नाही. अजूनही पाहिलं तरी इथे संधी आहे ऋषीकडे. जर तुम्ही 4 चेंडूमध्ये 4 षटकार जर इथे मात्र लगावले तर मात्र इथून 46 धाबांचा पाठलाग होऊ शकतोय, कारण फलक्यावरती धावा संख्या आपण जर पाहिली तर 6 गड्यांच्या बदल्यात एकूण 22 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. चेंडू खाली राहिलाय आणि इथून मात्र आपण म्हणू शकतो की या सामन्यातील औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल, कारण इथून प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र इथून त्या धाबांचा पाठलाग मात्र ते होणार नाहीये. म्हणजे इथून आपण विचार जर केला तर गोलंदाजाने चुकी केली नाही तर मात्र वालसी संघाला मात्र या सामन्यामध्ये कोणीही पराभूत करू शकणार नाहीये. हो, लेगस्टमवरती मारा हुक केला, चेंडू वेगाने चालला अगदी फाईन बॉर्डरच्या पलीकडे. परंतु या फटक्यांची सुरुवात तुम्हाला अगोदर करायची होती, परंतु उशिराने हे फटके आले. कुठेतरी पराभवाचा जो अंतर आहे तो आता मात्र कुठेतरी ऋषी आता कमी करण्याचा प्रयत्न करतोय. ते प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचा मात्र कुठेतरी मंत्रमुग्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न करतोय, कारण इथून फक्त 2 पावलं दूर विजयापासून टीम आई गावदेवी वालचीन उडवलाय. फटका चांगला आहे आणि पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये झेल पकडलाय. असं वाटलं की 70 चेंडूचा मात्र स्पर्धेमध्ये वापर केलाय की जास्त आपल्याला मोठे फटके या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील, परंतु तसं काही खेळ सकाळपासून मात्र पाहायला मिळत नाहीये, कारण या खेळपट्टीवरती फलंदाजीकडे एवढं सोपं नाहीये. कारण मागील आपण पाहतो की या सीझनचा विचार केला तर 3 ते 4 स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण कव्हर केल्या आणि जास्त आपण जर विचार केला तर मात्र ही खेळपट्टी कुठेतरी फलंदाजांसाठी नंदरवन ठरली आहे जरूर, परंतु इथे जर खेळपट्टीचा आपण जर विचार केला तर मात्र डबल बाउन्स आहे. कधी चेंडू खाली राहतोय, कधी चेंडू अचानक उचली घेतोय. आता मात्र पाहू शकाल या डावातील शेवटचा बॉल पारस पाटील आला आता मात्र खेळण्यासाठी. हो, पारसनं फुलटॉसवरती फटका चांगला एक्झिक्यूट केला, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण अगदी डीपमध्ये पाहायला मिळतो आणि हा सामना खूप मोठ्या फरकाने इथे जिंकला आहे टीम आई गावदेवी वालचीन संघानं. खूप खूप अभिनंदन टीम वालचीन आणि हार्ड लक टीम योगेश शिलेबन आमने. नेहमीप्रमाणे तुमचा खेळ पुन्हा या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. जरूर तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशा करूया की पुढील स्पर्धेमध्ये तुमचा संघ कम्प्लीट उतरेल आणि याकडे तर कॅप्टन प्रीतमला सुद्धा लक्ष द्यावं लागेल.
देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच समोर तुम्ही पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये 45 धावा फक्त जोडल्या होत्या टीम आई गावदेवी वालचिंद संघानं, परंतु त्या धाबांचा पाठलाग करत असताना फक्त 26 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या 7 गड्याच्या मोबदल्यात आणि 19 धावेने हा सामना जिंकलाय. गोलंदाजाचा जबरदस्त